राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तूर या पिकाचे कीड नियोजन. तर शेतकरी मित्रांनो, आता हा पाऊस पडल्याच्या नंतर ज्या तुरी अशा फुलामध्ये आणि शेंगामध्ये आहेत, पहिल्या तुरी तर समजून गेल्या, जे आता फुलामध्ये आहेत आणि शेंगामध्ये आहेत. बघू शकता तुम्ही, आता हे शेंग आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही शेंग तर आपल्याला दिसू राहिली, पण याच्यामध्ये एक दाणा चांगला येईल, बाकी 3 दाणे कडक आहे, म्हणजे आळ्या आहेत त्याच्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला काय करायचं, कोणतं नियोजन करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहोत. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फवारा देणं हे गरजेचं आहे. फवारा जर नाही दिलं शेतकरी मित्रांनो तुम्ही, तर तुमची तूर टोटल कडक होणार. तुम्हाला शेंगा तर चांगल्या दिसू राहिल्या, हे बघू शकता, लागेल तेवढ्या शेंगा आहेत आणि फुल बी भरघोस आहे. पण हे जेवढे बी शेंगा येत्या त्या शेंगाला टोटल कडक होणार आहे जर तुम्ही फवारा नाही दिला तर. आणि जर फवारा दिला तर मग चांगले राहते. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला कीटकनाशक आणि संजीवक घ्यायचं, कोणतं घ्यायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता. जर जास्त आपल्या तुरीवर अटॅक असेल तर सिलेंडर किंवा परफेक्ट सुपर हे दोन्हीमधून एक घ्या. सिलेंडर किंवा परफेक्ट सुपर दोन्हीमधून एक 30 मिली घ्या, दोन्हीमधून एक घ्या. आणि फुलाचं कन्वर्शन फळामध्ये व्हावं त्यासाठी तुम्ही संजीवकामध्ये झेप घ्या किंवा भरारी घ्या, ते घ्या 10 मिली. तर शेतकरी मित्रांनो, असं नियोजन करा की तुमची जे तूर आहे ही कडक होणार नाही आणि शेंगा चांगल्या राहत्या आणि आळीसुद्धा लागणार नाही. आणि जर जास्त असेल शेतकरी मित्रांनो, तर मग तुम्ही कोराजन वापरू शकता. कोराजन घ्या 6 ते 7 मिली आणि सिलेंडर किंवा परफेक्ट सुपर घ्या 30 मिली. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो, तुमची तूर कडक होणार नाही आणि भरघोस उत्पादन येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.